नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही एक प्रकारचं वरदान ठरलेलं आहे। तर ती कशी शेतकरी मित्रांनो, मागच्या वर्षी बऱ्याच शेतकरी बांधवांनी नवीन हळदीची लागवड केली, नवीन ड्रिप सुद्धा घेतल्या, परंतु त्या ठिकाणी मागच्या वर्षी महाडीबीटी योजना सुद्धा चालू नव्हती आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुद्धा चालू नव्हती। तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना चालू झालेली असून अर्ज प्रक्रिया सुद्धा घेण्यात आलेली आहे। अर्ज प्रक्रियाच नुसत्या घेण्यात आलेला नसून त्या अर्जांना पूर्वसंमती सुद्धा देण्यात आलेली आहे आणि फंड सुद्धा अवेलेबल आहे। तर शेतकरी मित्रांनो, आताच अर्ज करून किंवा ज्यांना अर्ज केला असेल, पूर्वसंमती आलेली असेल, अशा शेतकरी बांधवांना आताच ड्रीप घेण्यासाठी हरकत नाही। आणि तुम्हाला जर ड्रीप घ्यायची असेल तर वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आमच्याशी संपर्क साधा। आम्ही तुम्हाला ISI ड्रीप ही हळदीसाठी कोणती लागते व तिचं अंतर किती असावं, कोणती MM घ्यायला पाहिजे, या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला देऊन एक चांगल्या प्रकारची, एक चांगल्या पद्धतीची ड्रीप, एक चांगल्या क्वालिटीची ड्रीप तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी देऊ व हळदीबद्दल सुद्धा मार्गदर्शन करू। वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा। आम्ही तुम्हाला जे काही आहे ते सर्व व्यवस्थितरित्या सांगू।